बुलढाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोज कायंदे भावनिक झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघातात निधन झाल्याने महाराष्ट्र हादरले आणि बुलढाणा जिल्ह्यात शोककळा पसरली. बहुजन समाजाचे रोकटोक नेते गमावल्याचे वैयक्तिक नुकसान मनोज कायंदे यांनी व्यक्त केले. जिल्हाभरातील सर्वपक्षीय आमदार, कार्यकर्ते व पदाधिकारी श्रद्धांजली अर्पणासाठी उपस्थित झाले, तर मनोज कायंदे अश्रूंना रोखू शकले नाहीत. मला दिलं की खरोखर या वर्षभरात वडिलांसारखाच खंबीर पाठिंबा देण्याचं काम त्यांनी मला केलं. माझं खूप मोठं दुर्दैव की एवढ्या मोठ्या अत्यंत शिस्तशीर आणि खंबीर पाठिंबा देणाऱ्या नेतृत्वाच्या संपर्कात मी फार उशिरा आलो आणि आल्यानंतरही फार कमी काळ मला त्यांचा सहवास त्या ठिकाणी लाभला. खरं तर एक परिसाचं रूप त्यांना दिलं तरी काही वावगं ठरणार नाही. माझ्यासारखा एक छोटासा कार्यकर्ता, सर्वसामान्य कार्यकर्ता, त्यांनी मला जणू स्पर्श केला आणि माझं सर्व आयुष्य त्या ठिकाणी बदललं. अशा दादांच्या अनेक आठवणी वर्षभरातील आहेत. गेल्या दीड महिन्यापूर्वी देवळगावच्या इथे येऊन गेले. घरी शेवटची भेट त्यांची ती होती आणि त्यामुळंच 28 तारखेला जी घटना झाली तर खरं असं वाटत होतं की थोड्या वेळानं दादा येतील टीव्ही समोर आणि सांगतील मी सुखरूप आहे. लोकांचा गैरसमज त्या ठिकाणी झालाय. विश्वास त्या घटनेवर बसत नव्हता. परंतु ईश्वरानं खूप अन्याय संपूर्ण महाराष्ट्रावर असेल, आपल्या सर्व मंडळीवर या ठिकाणी केलं आणि ते काही जातीपातीचं राजकारण करणारे किंवा दुसऱ्या पक्षाचं आहे म्हणून काही त्याच्यावर अन्याय करणारे नेतृत्व नव्हतं. सगळ्यांनी सांगितलं, सगळ्यांचे अनुभव सांगितले. परंतु मला ही खंत कायम राहणार की फार कमी काळ सहवास दादांचा मला लाभलाय आणि निश्चित माझं वैयक्तिक, माझ्या कुटुंबाचं तर नुकसान खूप मोठं झालेलं आहे. कारण की आता छत्र कोणतंच त्या ठिकाणी राहिलं नाही आणि एवढं अधिकाराचं छत्र तर कोणतंच नाही. कारण की मला ते काय म्हणायचं, हा माझा लाडका आमदार. दादांना आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.